नमस्कार. तर माझ्या अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत, म्हणजे सर्वच महिला आहेत. बऱ्यापैकी काही लोक असतात ना, ते मेकअप काहीही केला नाही, तरी ओठांवर लिपस्टिक मात्र नक्कीच लावतात. कारण ओठांवर लिपस्टिक लावली की आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. तर तुम्ही हे ट्राय केलंय का नाही मला माहीत नाही. पण मी बाकीचा काहीच मेकअप करत नाही. पण लिपस्टिक मात्र मी सुद्धा आवडीने लावत असते. पण हिवाळ्यात मात्र ओठ आपले फुटतात, त्याला भेगा पडतात, चिरा पडतात, त्याच्यातून रक्त येतं. या गोष्टींमुळे आपल्या ओठांचं जे सौंदर्य असतं ते खूप खराब होतं. ओठ आपले अजिबात चांगले दिसत नाहीत. मग त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं मग? हिवाळ्यात अशा फुटलेल्या ओठांवर तुम्ही कितीही ब्रँडेड किंवा महागडी लिपस्टिक वापरली तरीही ती चांगली दिसत नाही. तर बरेच जणांचा असा समज असतो की आणि अशा फुटलेल्या ओठांवरती तुम्ही लिपस्टिक लावली ना तर ती दिसायला सुद्धा अजिबात चांगली दिसत नाही. आणि या समस्येकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्याचा तुमच्या ओठांवरती खूपच वाईट असा परिणाम होतो. तुमचे ओठ जास्तीत जास्त अजून खराब होतात. इतकंच नाही तर तुमचे ओठ काळे पडतात. तर याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तर तुम्हाला लिपस्टिक लावता येत नाही किंवा लिपस्टिक लावली तरी सुद्धा ती ड्राय पडते आणि जास्त काळ टिकत नाही, तर अशाच सगळ्या समस्यांवरती काय सोल्युशन आहे ते मी आज तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला अजिबात उशीर न करता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर लिप स्क्रब, लिप स्क्रब आहे ना, ते माझ्याकडे हे एम कॅफेनचं नेकेड रॉ कॉफी लिप स्क्रब आहे. तर ते हे असं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आता मी तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे. याचबरोबर मी तुमच्यासोबत 2 होममेड रेमेडी सुद्धा शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे वाचतील आणि हा खर्च करण्याची तुम्हाला गरज नाही पडणार. म्हणजे हा खर्च न करता सुद्धा तुम्ही तुमच्या लिप्सची एकदम छान अशी काळजी घेऊ शकता. तर ते मी तुम्हाला आधी हे यूज करून दाखवते आणि दुसरे 2 जे होम रेमेडीज आहेत, लिप स्क्रब आहेत, जे तुम्ही घरगुती उपाय तुम्ही करू शकता तुमच्या लिप्ससाठी. ते तुमच्यासोबत एकदम घरगुती साहित्यामध्ये, म्हणजे तुमच्याकडे त्या गोष्टी अवेलेबल असणारच आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या गोष्टी आणायला लागणार नाहीयेत. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगते. तर चला लिप स्क्रब आपण आता करूयात. तर ह्याचं जे कन्सिस्टन्सी असते ती अशी असते. इथे तुम्हाला दिसेल. तर याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला समजेलच. मे बी याच्यामध्ये ऑइल सुद्धा असू शकतं. कारण हे थोडंसं ऑइली आहे, जेणेकरून तुमच्या लिप्सला ना याच्यामुळे छान असं मॉइश्चर मिळणार आहे. तर चला लिप स्क्रब करूयात. याच्यामुळे तुमच्या लिप्सवरची जी डेड स्किन असते ती संपूर्ण निघून जाते आणि डेड स्किन निघून झाल्यानंतर अर्थातच तुमचा जो ओरिजिनल लिपचा कलर आहे, जो थोडासा पिंकिश असू शकतो किंवा जर तुमच्या लिप्सवरती थोडंसं काळसर असं भाग जमा झालेला असेल, तर हिवाळ्यामध्ये ना या गोष्टी खूप होतात. लिप्सच्या ड्रायनेसमुळे या गोष्टी होत असतात. तर तो तुमचा काळपटपणा लिप्सचा निघून जाईल आणि हळू-हळू हे इफेक्ट दिसणार आहेत. हे तुम्हाला हिवाळ्यामध्ये यूज करायचंच आहे आणि हिवाळ्यातच कशासाठी, तुम्ही नेहमी तुमच्या डेली लाईफमध्ये सुद्धा या गोष्टी करू शकता. जेणेकरून तुमच्या लिप्सचा जो कलर आहे तो छान असा पिंकिश होत जाईल आणि तुमचे लिप्स विदाऊट लिपस्टिक सुद्धा सुंदर दिसणार आहेत. अजिबात काळपट दिसणार नाहीत. तर चला आता मी तुम्हाला स्क्रब करून दाखवते. तुम्हाला कशा पद्धतीने स्क्रब करायचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं हे लिप स्क्रब जे आहे ते तुमच्या बोटावरती घ्यायचंय आणि अशा पद्धतीने तुमच्या ओठांवरती ओठांवरती आणि ओठाचा जो साईडचा भाग आहे त्याच्यावरती अप्लाय करून घ्यायचंय. जेणेकरून हे जे कट्स असतात ओठांचे ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा डार्क पॅचेस आलेले असतात, ते सुद्धा डार्क पडलेले असतात. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने ओठावरती अप्लाय केलंय. तर आता आपल्याला असंच सर्क्युलर मोशनमध्ये याला स्क्रब करायचं आहे.
हिवाळ्यात लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बामचा वापर करा आणि एवढंच नाही तर रोज रात्री झोपताना तुम्ही लिप्सवरती लिप बामचा वापर केल्यामुळे तुमचे होठ जे लिप्स आहेत ना ते एकदम मॉइश्चराइज राहतात आणि अजिबात फुटत नाहीत आणि सकाळी एकदम त्यांच्यावरती छान पिंकिश असा ग्लो येतो. तर नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट आणि तिसरं म्हणजे लिपस्टिकचे 2 शेड लावायचे. तर त्याची काय पद्धत आहे ते आपण पाहूयात. इथे मी 1 शेड लावून घेतलेला आहे. याच्या आधी लिप बाम लावल्यामुळे तुमच्या ओठांवरती आहे ना स्क्रॅच वगैरे दिसत नाहीत आणि एकदम प्लेन अशी शेड दिसते. आणि त्यानंतर लिपस्टिकचा 1 शेड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीचा टिश्यू पेपर घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि तो टिश्यू पेपर तुम्हाला लॉंग लास्टिंग जर तुम्हाला लिपस्टिक ठेवायची असेल हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर ही ट्रिक तुम्हाला एकदम मस्त बेनिफिट देणार आहे. तुमचे लिपस्टिक एकदम दिवसभर सुद्धा अजिबात खराब होणार नाहीये. तर असा टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि दोन्ही लिप्सच्या मध्ये असा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता लिप्स कसे दिसतात, मस्त दिसतात. तर आता यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा डबल शेड म्हणजे सेकंड शेड तुम्हाला पुन्हा एकदा अप्लाय करायचे आहे. याने तुमची लिपस्टिक खूप जास्त लॉंग लास्टिंग होणार आहे आणि खूप वेळ टिकणार आहे. म्हणजे 24 आवर्स तुमच्या लिपस्टिकला काहीही होणार नाहीये. तर चला मी सेकंड टाइम पुन्हा एकदा अप्लाय करते. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त लुक आलाय. म्हणजे लिपस्टिक अजिबात थोडी सुद्धा फाटलेली नाहीये बघा. आहे ना मस्त. इथे मी बाकी कोणताही मेकअप केलेला नाहीये, फक्त लिपस्टिक अप्लाय केली. तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता लिपस्टिक एकदम मस्त बसली आणि अजिबात ना ओठांवरती कुठल्या चिरा दिसतायत ना ओठ असे फुटल्यासारखे दिसतायत. मस्त दिसत आहेत आणि तुमच्या चेहऱ्याला लुक सुद्धा एकदम मस्त येऊन जातो. जेव्हा तुम्ही लिप लायनरचा वापर करता लिपस्टिक लावण्यापूर्वी तेव्हा तुमची लिपस्टिक अजिबात पसरत नाही आणि दीर्घकाळ टिकते. तर ते 2 होममेड लिप स्क्रब असे आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला कोणताही एक्स्ट्राचा खर्च करायची अजिबात गरज नाहीये आणि ना तुमचा एकदम स्वतःच मस्त काम होऊन जाणार आहे. तर त्याच्यातलं पहिलं म्हणजे ना मध तुमच्याकडे सगळ्यांकडे घरी अवेलेबल असतं, म्हणजे आपल्या सर्वांकडेच असतं. तर मध आणि ब्राऊन शुगरच्या जागी तुम्ही व्हाईट शुगर वापरली तरी हरकत नाही. तर तुम्हाला मध इथे 1 चमचा आणि शुगर 1 चमचा अशा पद्धतीने हे दोन्ही 1-1 चमचा घ्यायचंय. आणि आता जसं मी तुम्हाला स्क्रब दाखवलं त्याच पद्धतीने तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये ते स्क्रब सुद्धा यूज करायचा आहे. 5 ते 10 मिनिट तुम्हाला हे स्क्रब करायचं, त्याने सुद्धा तुम्हाला एकदम बेस्ट असा रिझल्ट मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे कोकोनट ऑइल आणि शुगर. कोकोनट ऑइलच्या जागी तुम्ही अवॅकोडो ऑइल सुद्धा यूज करू शकता, पण ते प्रत्येकाच्याच घरी अवेलेबल नसतं. म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांच्या घरी तर असे ऑइल नसतात, आपण आणतच नाही. पण कोकोनट ऑइल आपल्याकडे सर्वांकडेच असतं. तर कोकोनट ऑइल तुम्हाला घ्यायचं 1 चमचा आणि नाही अर्धा चमचा आणि शुगर घ्यायचे 1 चमचा. तर या क्वांटिटी मध्ये ते घ्यायचंय आणि हे स्क्रब तुम्हाला 5 ते 10 मिनिट करायचं आहे आणि याने सुद्धा तुम्हाला एकदम बेस्ट असा रिझल्ट मिळणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन येत असते. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब तर केलंच पाहिजे नाही का. तर चला भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं का. चलो फ्रेंड्स, बाय, टेक केअर.